दे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळकनंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग हा काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे आणि आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. आपल्या येथे मौजे मुसळेवाडी येथील वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आज 8 दिवस झाले या ठिकाणचा हा सोहळा चालू आहे. त्याची परिसंगता वर्षे 50वे सुवर्ण महोत्सव आरंभ होऊन या सप्ताहाला 50 वर्षे झालं. 50 वर्षे झाल्याच्या नंतर सुवर्ण महोत्सव. आता महोत्सव 25 वर्षाची सांगितले तुम्हाला, अधिक सांगायची गरज नाही. 50 वर्षे झालं सुवर्ण महोत्सव हा सप्ताह सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी याचं नियोजन लावलेलं आहे. यथामती यथाशक्ती आज 8 दिवसापासून या ठिकाणी सेवा चाललेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. सकाळी पारायण आहे ज्ञानेश्वरीचं, दुपारी गाथा भजन, रामायण, प्रवचन, कथा भागवताचे, पुन्हा हरिपाठ, धूपारती, भजन, संध्याकाळी हरिकीर्तन, हरिजागर हा सप्ताहाचा विधी चाललेला आहे बरं का. मोठ्या उत्साहानं आणि आनंदमय वातावरणानं 5-7 दिवस भगवंताने आपल्याकडे कृपा केली. वारं वादळ पाऊस पाणी असं काही घडलं नाही. नाही तर अवकाळी पावसं बरेच व्हालेत. सप्ताहामध्ये मागल्या सप्ताहात फार हे झाला प्रसंग बरं का. देवाने आपल्यावर कृपा केली मोठी. 5-7 दिवस सोहळा आनंदात चालला आहे. कृपा त्यांची आहे महाराज. भगवान माग कोण आहे? ज्योतिर्लिंग ज्योतिबा देव आहेत पाठीमागं. पुढे हनुमंतराय आहेत. काय कमी आहे इथं सांगा. पुढे आमचे हनुमंतराय हे गदा आहेच महाराज हातामध्ये. ज्यांनी बालपणीच उड्डाण केलेलं आहे सूर्याला गिळायला. उपजता बाळपणी आणि गिळू जाय वासरपणी. काय भक्ती, काय शक्ती आहे हनुमंताची महाराज. बुद्धिवान हनुमंतर्या म्हणून बुद्धिमता वरिष्ठम. बुद्धिवान आहेत हनुमंतर्या, सामान्य नाहीत. आता त्यांच्या बुद्धीचं वर्णन करा मला वेळ नाही. प्रसंग काल्याचा आहे आणि त्यांच्या बुद्धीवरच चरित्र झालं असतं 2 तास. किती बुद्धिवान आहेत ती. अल्पबुद्धीनं 2 तास चरित्र त्यांचं सांगितण्यात आलं असतं. आजचा प्रसंग कोणता आहे? काल्याचा प्रसंग आहे. आजची काल्याची सेवा म्हणल्याच्या नंतर इतर भाकड कथामध्ये काही घ्यायची नसते. बाकीचं काहीच घ्यायचं नाही. भाकड कथा बोला 8 दिवस मोकळे, तुम्हाला वर्षे मोकळे. काल्याच्या कीर्तनात फक्त देवाचं चरित्र, ते बी गोकुळातलं चरित्र. चरित्र ते उच्चारावे, हा चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळे, देवे गोकुळे. हा चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळे.
केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे भगवंताने अवतार घेऊन जी चरित्र केले गोकुळामध्ये त्याचं फक्त आजच्या प्रसंगाला वर्णन करायचं आहे महाराज. कृष्ण चरित्राचं फक्त वर्णन करावं माणसानं, उच्चारच करावा या चरित्राचा. आचार करायच्या पाठीमागे जाऊ नये. आचार करायचा असला तर राम अवताराचं चरित्र. रामप्रभू कसे होते? एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. आचरण करायचं असलं, आचार करायचा असला तर रामाचं चरित्र. आणि कृष्ण परमात्माचं चरित्र ह्याचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावेन केले देवे गोकुळी. हे लीला संकीर्तन आहे काल्याचं. भगवंताच्या लीला वर्णन करणं. गायन ते लीला चरित्र उच्चारे गायेन ते लीला उच्चारे गायन ते लीला चरित्र पवाडे गायेन ते लीला चरित्र पवाडे राखिले संगाडे सहित गाये सहित गाये राखिले संगाडे सहित गाये सहित गाये सहित गाई सहित गाय हे सहित गाई सहित गायन ते लीला चरित्र पवाडे राखिले संगडे सहित गाई. हा प्रसंग काल्याचा. लीला संकीर्तन देवाचं आजचं लीला संकीर्तन. देवाने जी लीला केल्यात अवतार घेऊन गोकुळामध्ये त्या लीला वर्णन करायचं. गायीनं ते लीला चरित्र पवाडे राखिले संगडे सहित गाई. गोपाळासहित संग घेऊन गाई राखलं. लीला 4 प्रकारचं कीर्तन आहे. स्वरूप संकीर्तन, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. आजचं कीर्तन हे काल्याचं म्हणजे लीला संकीर्तन. विठाला विठाला हले विठला हले विठला हले पुंडली हरे हरि ठले विठाला 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 विठाला. याची सेवा म्हातारपणची सेवा आमची आता ही. आता शक्ती अंगातली गाळाल्याच्या नंतर बट अवघड आहे. झाल्या हे न शक्ती. होय, काय प्रमाण आहे? झाल्या हे न शक्ती नाक डोळे गळती आणि सांडोलिया पळती रांडा पोरे. वर्ष 50 होते वर्ष 50 होते 50 होते वर्ष होते. हलते दाताच्या पंगते हलते दाताच्या पंगते जे खांबा त्याची गती हरते त्याची गती. श्याम केस शुभ्र होते श्याम केस शुभ्र होते आमकीचे सूत्र पोटी कम सूत्रे पोटी. याला म्हातारा म्हणते राम के याला म्हातारा म्हणते याला मतरम के. सावधान 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 सावधान. हा सावधान 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 सावधान
माझ्यावरनं फेरप्रवान घेताना आणि मला आनंद वाटला त्याच्यात. जुना काळ आहे आपला, आनंद खरा त्याच्यात आहे महाराज. कीर्तन म्हणजे चिंतन, त्याचं नावच कीर्तन आहे. कीर्तन हे नामघोष. निर्लज्ज निर्लज्ज करीते हरीचे दास, सकळ बोथंबले रस तुटती पाश बहुबंधाची. अंगात शक्ती असल्याच्या नंतर माणसाला आनंद घेण्यासाठी भरपूर जीवनात आनंद घ्यावा, आणि भरपूर घेण्यात आला भगवंताच्या कृपेनं. बरं का, घेतला. आता लावीला जाय बालाजी महाराज. आता काय वयाच्या अंगात खरंच ताकद आहे. तरण्या वयात परमार्थ घडावा आणि अशी भगवंताची सेवा या तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. हे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय पराजिताचे, जे नामचे नाही पापाचे आयसे केले ते. नटून परमार्थ करावा माणसानं, नटून. काही काही भोळ्या साड्या माणसाकडून पुरावे मिळतात माणसाला. भगवान मनाचा आहे, गोपाळवाडीचा आहे. ते कार्तिक वारीला पंढरपूरला येतोय आणि तिथून आळंदीला जातोय कारभारीच्या दिंडीमध्ये. मी म्हणलं भगवान लय सजून आलाय, दैव धोत्र, पाया जोडा नवा, शर्ट नवं. तुम्हाला महाराज तुम्ही कसं विचारायला म्हणजे मला, तुम्हाला कसं माहीत राहिलं होते. म्हणलं काय झालं, देवाच्या भेटीला नटून यावं म्हणली माणसानं. वा वा, भोळा माणूस बरं, खरी गोष्ट आहे का नाही. नटून कुठे जावं, देवाच्या भेटीला भजनाला जावं. भजनाला नटून जाऊ का, देव आहे तिथं, तेथे असे देवोबा. देव उभा. रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरिदासनाथ, तेथे असे देव उभा, दिशे संचरणाची शोभा. काय आनंद आहे या ठिकाणी महाराज. देवानं कीर्तनात उभा टाकावं आणि आपण कसं यावं, कसं उभा टाकावं. तरण्या माणसं मी काय सांगालो, नटून देवाच्या भेटीला जावं. आम्ही या तिराला निघालो का नाही, फाटका जोडा घेऊन जायचा, तुटका चेपल. तिथं कोणी निघाला तर काय करावं, कसं तरी आतरायचं. एक तर पट्ट्या संग नेतच नाही, दुसऱ्यातच घुसून निघते. या असली माणसं हो. एकच धोतर घ्यायचं, फाटकं साटकं गुंडाळून चांगलं करायची. हे असं का घडतंय. असं निघलं तर वाळू घातल्या ठिकाणी काय करावं. दैन अवस्था घेऊन जाऊ दे त्या भोळ्या माणसाचं. मला खरंच पटलं महाराज. विचार भोळा, तू का म्हणे भोळा जिंकून आणि कळी काळा, कोणाकडून काय पुरावा मिळेल कळत नाही. विठाला 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 भले विठ्ठला विठ्ठला. ले 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 ले. बोला पुंडली हरी ढोल ज्ञानदेव. वार म्हणून आजचा हा प्रसंग महाराज, बरवी हे वेळ सापडली वेळ, साह्य झाली बरं वेळ सापडली संधी आणि साह्य झाली बुद्धी संचिता. संतीचा. पहिली माझी काल्याची सेवा होती. ती मध्ये नवजून नाव वाटते माणसाला. इंगळे महाराजांनी एकदा काल्याला, तिथून जी काला कटला आमचा,
ही म्हातारपणची कुस्ती आहे. पत्रे सरकार नाना पाटलाला निवडून दिलं तर बीड जिल्ह्यानं. त्यांना कुठंच यश आलं नव्हतं, बीड जिल्ह्यानं यश दिलं तर त्याला. म्हातारपणची कुस्ती आहे म्हणले माझी उजनीत भाषणात. म्हातारपणची कुस्ती आहे म्हणले आडनावाचा घोणा मंत्री पाळलो म्हणले. द्वारकादास मंत्री उभा होते बीडचे खासदारकीला. हो. पत्रे सरकार नाना पाटील साताऱ्याचे. क्रांतिसिंह नाना पाटील होती ती. पत्रे ठोकली होती त्यांनी इंग्रजाला. मला आठवते उजनीमध्ये भाषणात म्हणले म्हातारपणची कुस्ती आहे म्हणजे यशस्वी केली बीड जिल्ह्यानं. तसं आता हे आमचं म्हातारपणची कुस्ती आहे. विठाला 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 हले चला विठाला. बोला पुंडली. पुंडली. श्री ज्ञानदेव. देव तुकाराम. मी कोणता डिग्री कमी माणूस नाही, नाही. पंडित नाही, संस्था काढलेली नाही, चातुर्मास घडलेला नाही बरं का. कीर्तन करावं आणि रोजगार करावा हे कामं केलेला माणूस आहे. पण भगवंताची कृपा झाल्यास, देवाची कृपा, संतांची कृपा झाल्यास आई वडिलाचं पुण्य काम करते महाराज. माझे वडील एक पाठी होते. एकदा अभंग पाठ केला की पुन्हा बघत नव्हती ती लोकाला पुसून घेऊन लिहायला येत नव्हतं. आणि आज बनलेला अभंग वर्षभर फेर येत नव्हता. वर्षभर फेरभाजनामध्ये ही आमच्या बापाची कर्तबगारी आहे. लिहायला येत नव्हतं, लोकांकडून पुसून घ्यायचं अभंग. आणि एकदा पाठ केले की पुन्हा बघायचं काम नव्हतं, ते पाठच झाला. आज बनलेला भजनातला अभंग वर्षभर तर भजनात ते अभंग येत नव्हता. रोज नित्यनियमाचा हरिपाठ, आणि हरिपाठावर 4 पट अभंग दुसरे म्हणायचे. 4 पट. पेरणी चालू असो काही असो, लोकांनी पार 2-2 एकर रान हाणायचे. पुन्हा आमचे वडील निघायचे शेताकडे, सगळं उरकल्या, देवपूजा, मारुतीला पाणी घालणं, हरिपाठ. शेवटपर्यंत नेम गेला त्यांचा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये चतुर्थीला ध्येय ठेवला. चतुर्थी मार्गशीर्ष महिना सगळ्या महिन्यात पवित्र महिना. पवित्र. मासा माझी मार्गशीर्ष. मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू. पुढे विठाला 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 विठाला. हले विठली. हले मला आठवणा पुढचा तुकडा वहीचा. ज्ञानोबराची वही आहे. मासा माझी मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू. ऋतू माझी कुसुमा करू तो मी गा. वा. आठवलं. आता बुद्धी काम करीना, क्षीण झाली शक्ती महाराज, तरी आठवलंय. ही उपकार कोणाची? अहो त्यांचेच पुण्य उभा टाकले. विठाला विठाला विठाला. हले विठली. चला विठाला. आता मी अधिक परिहार देत बसायची गरज नाही. सगळ्याला माहीत आहे, सगळे माझ्या संबंधितलेच लोक आहेत. ती निरपणा, बाबळगाव, मुसळेवाडी ही मंडळी आलेली सगळे. माझं चरित्र, जीवन चरित्र सगळ्याला माहीत आहे, सांगायची गरजच नाही. निरपणचा तर जावायचं आहे की मी मान करी नाही करे. दाजी भाऊजी महाराज आहे तिथं. दाजी भाऊजी निष्ठा महाराज नाही. काय चाललं दाजी भाऊजी महाराज? सासरवडे बोलल्यास काय आता तिथं? मेहुणीच असते बराबरचे. मेहुणी वडील आहेत ती सासरे, लहान आहेत ती भाचे, असंच की बराबरचे मेहुणे. आणि एका प्रकारचे मेहुणे. किती प्रकारचे मेहुणे? मामाचा मुलगा, मेहुणा. बायकोचा भाऊ, आत्याचा मुलगा मेहुणा. सका मेहुणा कोणता? सका मेहुणा. हसले हो का माणसं, पटलं सगळ्याला. बायलेचा भाऊ सखा तो मेहुणा. बायलेचा भाऊ सखा तो मेहुणा. भाऊ सखा तो मेहुणा. तसे भोजना आदरेची. हे तसे भोजना आवडीने. हे तसे भोजना आनोनी. बायलेचा भाऊ सखा तो मेहुणा. नेतसे भोजना आदरेशी. ती सखा आणि बाकीचे काय सावत्र आहेत का?
पण प्रत्येक माणसाची ओढ सासरवाडीच्या माणसाकडे असते आहे. आता माझी ओढ सगळी तिकडेच आहे है का? सासरवाडीची माणसं विठाला 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 हले विठला विठाला विठाला हले विठाला पुंडली वरदे हरिठले सेनाले हरे. म्हणून माझ्या जीवनचरित्राचा परिहार द्यायची गरज नाही, सगळ्याला माहीत आहे महाराज. ते आमची भंडारवाडी, पाथरवाडी, भंडारवाडी ही सगळीच गावं खिळून निघालेत, खिळून 50 वर्षामध्ये. भंडारवाडीला सुवर्ण महोत्सव झाला 50 वर्ष सप्त्यातला नियम कमी झाला 50 वर्षामध्ये भंडारवाडच्यानी. वर्षा महाराज बदलले, पण काय दैव असेल कुणाला ठाव आहे. त्यांनाही बुद्धी आलं नाही महाराजाला बदलावं म्हणून, आणि मलाही बुद्धी आलं नाही की नियमाला जाऊ नये म्हणून. 50 वर्षे निघून गेले का कारभारी. आणि मी सोडिनात. गेल्या वर्षी बोलवलं मी, आम्हाला आता राहू द्या की 50 वर्ष झाले की आता नाही म्हणजे आम्हाला समाधान नाही, यावंच लागतं. आमदाही बोलवलं. गेलो आता, पण नावीलाच झाला. 2 दिवस मी संडास लागला मला. आता मला सहन होईना झाले. म्हणून आता सध्या कार्यक्रम नाहीत माझे, जाग्यावर आहे मी 10 वर्षानं. उगं कुठंतरी एखाद्या ठिकाणी आवडीने जावं लागले, नावीलाच आहे का, तर पहिले जुने माणसं प्रेम आहे. यावर्षी कारभाराचा फोन आला. गेल्या वर्षी पहिला दिवस म्हणजे तुमचा, यामध्ये सगळेच दिवस मोकळे आहेत माझे. आता पहिलं दिवस मोकळे नव्हते. 50 वर्षामध्ये सप्तमी ते सप्तमीच होती, सप्त्यातली दिवस मोकळे नव्हते. आपल्या काल्याच्या वेळेस मी तसंच झालं की महागाला दिवस घ्या म्हणजे मी डायरी टाकली पुढे. आम्हाला सेवा करायच्या कोणती मी म्हणलं महागाला दिवस मोकळा नाही. शेवट काल आहे त्याच्याकडे होता, काला माझ्याकडे बोल, काल्याचा टाईम मोकळा होता, दिवसच मोकळा नव्हता. शेवट मला दहावीलाच झाला. आता तिथं काय करावं लागेल, कुणाचा नियम टाकता येत नाही मला, लय अवघड आहे. नियमाचा परमार्थ फार अवघड आहे. नियमानं टळेची निर्धारी, पडता जड भारी, नियमानं टळेची निर्धारी. एक तरी पहिला आपला सेवा करण्यामध्ये आपला देवाकडून गुन्हेगार आपण झालो आणि समाजातला बाडी येते. नियमाचा परमार्थ अवघड आहे महाराज. मोकळा परमार्थ पळ भरता येईल बरं, त्याला काय बंधन आहे. पण नियमाचा परमार्थ अवघड आहे. नित्य नियम नामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नियमानं परमार्थ फार अवघड आहे. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. तसे नियमाचे कार्यक्रम टाकता येत नाहीत भरात घेतले कुणाला. मागल्या कोणतीही सेवा करायला मोकळा. म्हणून भंडारवाडीला म्हणलं मी सगळे दिवस मोकळे आहेत माझे. पहिला दिवस काय तर ते पहिल्या दिवसाचं उदाहरण दिलं त्यांना. पहिला दिवस म्हणजे लोकांना वाईट वाटतं म्हणलं का, तर समाज जमत नाही पहिल्या दिवशी. पण भूमिपूजनाला कुणाला बोलवते, मंत्र्यालाच की होय. आता उद्घाटनाला कोणी बी जा, पण भूमिपूजनाला मंत्र्याच्याच हाताने घेऊ. तसं पहिली पूजा आहे ती. पोळ्याचा मान कुणाला असतो बाळा महाराज, कुणाचा असतो बैलाचा पोळ्याचा मान पाटलाला. हा पाटलाचा. मग पाटलाचं बैल फिरलं पहिला कुणाच्या की फिरायला मागून मला काय करायचं. मानाचा बैल फिरला की आपला पहिल्या दिवशी विठाला 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 हले ठडी विठाला विठाला. हले. म्हणून मी का सांगालो की महाराज, आई वडिलांचा आशीर्वाद, गुरुची कृपा, भगवंताची कृपा. भगवंताची कृपा घडे तै पांगुळ ही पर्वत चढे, मुक्याशी वाचा जोडे, बोले होडे भरस्पतीशी. हो, आई वडिलांची कृपा फलदूर पासती महाराज. सद्गुरूची कृपा. गावबाला सेवा करून सद्गुरूची प्राप्ती झाली, त्यांच्यावर कृपा झाली. गावबानं रामायण लिहिलं. माणसं सांगतेत रामायण सांगणारे. गावबानं रामायण लिहिलं. कुठून लिहिलं आहे, शक्ती सुरू आली तिथून. बाळासाहेब महाराज हो लिहिलं आहे, पण त्याचा पुरावा सांगितला नाही मला कोण. काय पुरावा आहे त्याच्याबद्दल तर हे मोकळं सांगते शब्दाशी. पुरावा एक बी सांगत नाही. पुरावा आहे त्याचा, पुराव्याशिवाय जमत नाही, सांगणे जमत नाही. सद्गुरूची कृपा घडे तै पांगुळही पर्वत चढे, एकनाथे तेने पाडे, केले रोकडे मज सरते. ही गावोबाची वही आहे.
तिथून सुरू झाले रामायण पुढे गावापर्यंत लिहायला. विठाला विठाला हले ठाला विठाला हले ले बोला हले. विठ्ठल श्री ज्ञानदेव वाराय एवढीच वहीचा पुरावा सापडतो, बाकी नाहीच पुरावा. एवढीच वही आहे पुराव्याची. ही प्रत्येकाच्या लक्षात नाही. त्यांनी वाचल्या सांगितल्या, पण ही गावोबाची वही असं कुणाच्याच लक्षात आणखी आलेलं नाही. एकनाथे त्याने पाडे केले रोकडे मज सरते, ही कुणाची वही झाली? गावोबाची. ह्याला काही अनुमान मी घ्यावं लागते. अनुमान, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाण. अनुमान मी घ्यावं लागते. ही वही कुणाची आहे? प्रत्यक्ष प्रमाण वेगळं, शब्द प्रमाण वेगळं. फलाण्यानं बोललं म्हणून मी ऐकलं म्हणून सांगालोय, हे शब्द प्रमाण झालं. अनुमान प्रमाण, पाऊस येतं काही का आबाळ आलंय, अनुमान प्रमाण आहे. इथं अग्नी आहे काही का धूर निघालाय, अनुमान प्रमाण आहे. ते अग्नीशी असल्याशिवाय धूर निघत नाही. पाऊस पडायचा असला तर आबाळाल्याशिवाय पाऊस पडत नाही, अनुमान आहे महाराज. तसेही अनुमान प्रमाण वही काढली ती, आणि ह्या वहीचा पुरावा मी बऱ्याच ठिकाणी सांगितला. हीच एवढीच वही आहे गावोबाची. आता अर्थ सांगता सांगतात गावोबाने लिहिलं आहे, पण पुरावा सांगितला नाही कुणच. एवढीच वही आहे. विठाला विठाला हले विठ्ठली हले. रामायणाच्या वया किती आहेत? आम्ही पारायण केले मुसळगडला, रामायण पारायण. त्याच्या वया काढल्या, श्लोक काढले, आणि किती दिवसात बसतंय ही काढत. तर 14व्या दिवशी काला केलता. 14व्या दिवशी बरोबर. 200 वया ठेवली त्या पूजेला. 13 दिवसात रामायण पार केलं पारायण, आणि सगळा विधी होता सप्ताहातला बरं का. रामायण पारायण होतं, गाथा भजन होतं. दुपारून रामायणाचा सांगून आद्या चालू असलेला कांडाचा होता, प्रवचन होतं, धूपारती होती, कीर्तन होतं, जागर होता, सगळं विधी पूर्ण विधी होता. तर रामायण पारायण संपायला 2:30 वाजत होते. सकाळी 7ला बसलं की मध्ये नाश्ता व्हायचा एक वेळेस 10ला, पुन्हा बसलं का नाही 2:30 वाजत होते. ते 2-2:30 पारायण संपाय. 2:30 ते 2,500 वही रोज घ्यावी लागत होती रामायणाची. आणि रामायणाच्या वया ज्ञानेश्वरीपेक्षा मोठी आहे. 37,000. हां, 37,000. आम्ही त्यावेळेस काढलेला आहे. आता माझ्या लक्षात तेवढंच आहे का पक्का आहे का नाही किती. त्यावेळेस 35,402 का काय अशा वया निघाल्या त्या. असेल तुमचं, असेल आता ते माझ्या एवढं तर अंदाजा माझ्या लक्षात आहे एवढंच. पण ती गणितच आहे, दुप्पटच आहे. कोणतं ज्ञानेश्वरी 9,000 ती 18,000 भागवत आणि 36,000 रामायण. हे असं आहेच. एकानंच लिहिलेलं आहे ना, अवतारात बदल आहे. एकानंच लिहिलं आहे. महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा नाथ महाराजांनी लिहिलं आहे रामायण भागवत. ही भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, नाथ महाराजांचा अवतार विष्णूचाच. एकानंच लिहिलेले आहेत का अवतारात बदल आहे. विठाला 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 ठाला विठाला विठाला हले विठ्ठली विठाला विठाला. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी. मला असंच होतंय, बोलत गेलं की मग तिकडंच जाते, ही राहते, आवरत नाही. अंतरीचे 10वे सौबाई भाई आवरत नाही, लावीला जाय. पण माझं नाव पडलं होतं कारभारी, माझं नाव 3 ताशा पडलेलं आहे पहिलं. कुणाचं कीर्तन दौड मारतात 3 तास सोडीत दाखर बनले. शिराळचं लपून बसलं होतं ते पुंडलिक म्हणायचं आंधळं, आलं नव्हतं. 3 तास सोडीत द्या रे म्हणले दगडू महाराज. पुन्हा आले जागराला, मी तिथंच होतो. मला सवय होती जागराला बसतो होतो मी पारभर ऐकत. मला संगीत भजन आवड होती. पुन्हा आले आणि तसं म्हणाले. मी म्हणलं म्हणून आलं का म्हणलं पुंडलिक महाराज. अरे बापू तुम्ही इथं साव का म्हणतो. पुन्हा मी पाया पडाले. माझं नावच पडलं होतं 3 ताशा महाराज. 3 तासाचं का मी सोडित नाही, आताच सोडतो वाटाले का तुम्हाला. विठाला 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 हले
अहो 10 माणसं पुढे असले तर मी 3 तास बोललेला माणूस आहे. एवढा समाज आणि एवढी भजनीने की आमच्या संघ आम्हाला कवा मिळवते ते पहिलं. मृदंग लावाय माणूस नव्हतं. मी म्हणायचं इकडं लय बोट टाकू नको जास्त, दुम ठुके जाऊ आणि चल द्यायचं इनेवर, इनेकरी जवळ उभा करायचा. उजेडाला काय कंदील, कुठं कुठं चिमणीवर कीर्तन, आमचा झुला काळा सगळा. आता माईक मृदंगाला 2 आहेत, बसल्या पुढे तोंडागानीच माईच आहे. माईक होतं का आम्हाला तेव्हा? काय होतं? कंदिलावर कीर्तन, चिमणीवर कीर्तन आमचे. आता इथंच केलेले आहेत मी कंदिलावर कीर्तन केलेत का नाही? लाईट होती का आपल्याला तेव्हा? माईक होतं का? आणि आता महाराज उभारले का नाही, हे विकू बरोबर नाही. ती मला विकूच कळत नाही त्यातलं काय असतं ती, मला कळतच नाही ती. हे विकू कमी, ते विकू कमी. अरे बोल रे बाबा, म्हणतो मला वाटतं रागाच येत आहे. अरे आम्ही वाऱ्यात उभा टाकून कीर्तन केलं तू वाटोळीत. बरोबर. विठाला विठाला. हेले आपले तुमच्या विहिरीवर कीर्तन की बालू महाराज? हो आमचं. वडगावला कीर्तन माझी 100 कीर्तन झाली, 1 का 2. अब परिसरच धुवून निघाला सगळाही, मुरुडपर्यंत औषधाच्या पुढे. तुम्हाला वाटलं की इथं शिंदे महाराज होते. मायंदोळ कार्यक्रम 8 जिल्ह्यात गेलो, 8 जिल्ह्यात. सांगू नये आपला मोठेपणा, आपण ओघात आलं म्हणून सांगावलं. मी कधीच सांगत नाही स्वतःचा मोठेपणा स्वतःने सांगू नये. लोकांना मोठेपणा आपला वर्णन केला तर कानानं ऐकू नये. सौकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळ्यानं देखावी. आपली पूज्यता डोळ्यानं बघू नये, लोकांना कीर्ती लोकांना आपली वर्णन केली ऐकू नये कानानं. येड्यात राहावं येड्यात. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, तो येडिया माझी दडे महिमे भेने. विठाला विठाला. हला विडाला विडाला. हेले पुंडली वरदे हे वटकार हेले. कशाची सोय होती महाराज पहिलं? आता हे सगळं नवीन येऊ निघालंय महाराज. आणि ती किती वाढवितात की आवाज, किती विकू जाते की किती उचकून त्याला विकू म्हणतात की काय की मला आणि की बी कळत नाही. उग माईक पुढे आले की अर्ध त्रास झालं आपलं, आवाज मोठा कळना ना बारका कळना. पहिलं पुतीला माईक गेलं की आम्हाला बसतो ते वाचायला का महाराजाचा मोठा आवाज आहे म्हणे ऐकू येतो लोकाला. हे आमच्या कपाळाला असलं होतं. लाईट गेली की बोलवा डोके भरतात बसवा रामायणाला का आवाज मोठा आहे, जवळच्या लोकांना ऐकू जातं सगळ्या. हे आम्हाला ठेपा होता. कशी हसालीत शरीर तसलं बक्कळ भाऱ्या केलेलं आहे मला निरपण्यात. लाईट गेली की हो दाजीला बसवा दाजीला. दाजी श्रीमंत असल्यावर बसत होता म्हणजेच काय करावं, सासरवाडी आहे ना, अशी गोष्ट आहे. आवाज मोठा होता. काळी 4लाच बोलत होतो मी. हो. तुम्हाला सगळं माहीत आहे. संगतीतलेच लोक आहो की माझ्या, आमचे चंदू कारभारी तुम्ही संगतीतलेच आहो की. बाळू भेट होता मला भावीला, लई भेट होता. जवळ सुद्धा याला भेट होता. आता त्याच्याजवळ मला झाला मला भी वाटाले असते. काळ 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे चलतच असते. विठाला विठाला हेले हला विडाला विडाला. विठ्ठले हेले हेले हेले. हेले अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी. आजचा प्रसंग ज्यावेळेस भगवान अवतार घेऊन लीला करू लागले. देवाला अवतार असतो बरं का, देवाला जन्म नाही, जन्म म्हणून आपण साजरा करतो, पण देवाशी अवतार आणि भक्ताशी संसार. आयोनी संभव आहे भगवंताचा. यवनीतून ज्याचा जन्म झाला त्याचा जन्म असतो. आणि देव हा आयोनी संभव आहे. आयोनी संभवन प्रगटला हा राघव. आयोनी संभव नोहे काही सर्मी नाम याचा स्वामी प्रगटला. कृष्ण जन्म आयोनी संभव म्हणून देवाला अवतार असतो. आपण जन्म म्हणून साजरा करतो. राम जन्म, हनुमान जन्म, अवतार प्रगट केलेले दिवस आहे ती. देव अवतार का घेतो?
धर्माला गलान येते, धर्म बुडत जातो महाराज. त्यावेळेस अतिशय पाप होतं या. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, भक्त दैत्य जे मातले, पापी जे भक्त दैत्य ते मातले, पापी जे भक्त दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे, धरणीसी झाले ओझे त्याचे, झाले ओझे त्याचे. पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीशी झाले ओझे त्याचे. पृथ्वी त्यांच्या पापाच्या ओझ्याला भिवू लागले, थरथर कापू लागले महाराज. भूमी कापे त्यांच्या भारे, कुंभपाकाची शरीरे, बोले निष्ठुर उतरे, पापदृष्टी मलिन चित्त. हो, दृष्टीमध्ये नुसतं पाप पेरलेलं असतं, अशी पाप अतिशय झालेलं असतं महाराज. बघण्याची दृष्टी पापी बनलेली असते सगळी. पापदृष्टी मलिन चित्त, चित्तामध्ये मलिनता आलेली असते, अतिशय पाप झालेले असते. त्यावेळेस देवाला अवतार घ्यावा लागते. विनंती करतात भक्त लोक म्हणून सगळे, देवा अवताराला आणावं लागते. साधू पुरुष अवतार आपण होऊन घेता जगाच्या उद्धारा. मूर्तिमंत संत जगी अवतरले आणि उद्धारावाय आले. देवाला अवताराला आणावं लागते. भक्तांचं सगळ्यांचं ऐकून देव पुन्हा अवतार घेत असतो. सगळे महाराज यज्ञादी कर्म बंद पडले, हाहाभूत झालं सगळं जिकडं तिकडं. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, अशी परिस्थिती निर्माण झाली. सगळे भगवंताकडे मिळून गेले महाराज. आता आमचं आता काय करावं म्हणजे यांनी फार उपद्रव दिला आहे दैती लोकांनी. त्यावेळेस देवाला अवतार घ्यावा लागतो. पवित्रानाय साधूना विनाशायच धर्म, विनाशायच धर्मस्वास्थार्थाय संभवामे युगे युगे. प्रत्येक युगाच्या ठिकाणी अवतार घेतला ज्यानं. देवाने ज्या ज्या वेळेस अवतार घेतला त्या त्यावेळेस तीच परिस्थिती आलेली आहे, त्यावेळेस. पण ही कृष्ण अवतार म्हणजे याची काही लीलाच वेगळी आहे. या अवताराचं चरित्रच वेगळं आहे बरं का. कृष्ण अवताराचं ही चरित्रच देवाचं वेगळं आहे. नवल केवडे केवडे, नकळी कळतच नाही अशी लीला आहे भगवंताची अवतारामधली महाराज. ज्यावेळेस ती अवतार घेतला, सगळ्याच्या विनंतीला मान देऊन शेषावर शयन करणारे भगवान. शेष ही लक्ष्मणाचा अवतार आहे. शेषाला म्हणले पृथ्वीवर दैते मातरे ती फार, चला अवतार घेऊ. आता चला म्हणले, आता अवतार घेऊ आपण. देवकीच्या गर्भा येईल नारायण, देवकीच्या गर्भाय नारायण, देवकीच्या गर्भा येईल नारायण, अगबाय येईल नारायण. रक्षिल ब्राह्मण गाई भक्त, रक्षिल ब्राह्मण गाई भक्त, हे रक्षिल बामन आई भक्त, बामन नाही भक्त. देवकीच्या गर्भा येईल भगवान केव्हा, रक्षील नारायण, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. विठाला 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 हरे विठले विठला, विठाला विठाला हरे दे विठाला हरे विठले हरे कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार श्री ज्ञानदेव तुकार
आकाशाची वाणी झाली त्या टाईमला. हो, आकाशवाणी झाल्याबरोबर सांगितलं आकाशवाणीनं, आकाशाची वाणी सांगे सांगे सकळाशी, तळमळ मानसी करून तळमळ मानसे करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. सगळ्याला धीर पोहोचला महाराज. आकाशवाणी झाली. हो. मग साहेबांचं नाव सुनीलजी नागरगोजे, डॉक्टर साहेब, हां, जिल्हा परिषद सदस्य यांचं आगमन आपल्या या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनात झालेलं आहे. एकदा त्यांच्या नावानं टाळी वाजवा. वा. मग आवाज ऐकू ना मला जरा. पंचायत समितीचे सदस्य आहेत गालफाडे. तसेच गालफाडे साहेब पंचायत समितीचे सदस्य यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. एकदा त्यांच्या नावानं टाळी वाजवा. बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकार विठाला विठाला. खरे विठुरी हेले. आणि आकाशवाणी झाल्याबरोबर आलेले आहेत अनेक. आकाशवाणी झाली की आपणाला सुद्धा मध्यस्थी पुंडली घेण्यासाठी आकाशवाणी झाली. बरं, हं. सगळ्याच्या मनाला समाधान झालं महाराज. तिथून समाधान वातावरण निर्माण झालं. कालावधीनं भगवंतांनी आपला अवतार प्रगट केला. अवतार प्रगट केला, पण ती कुठं होते देव अवतार प्रगट झाला तेव्हा? बंदी शाळेत. बंदी शाळेत. कंस हा त्यांचा मावळा होता, पण दुराचारी दुष्ट होता महाराज. भगवंताचा हा 8वा अवतार आहे. याच्या अगोदरचे अवतार 6 लेकरं मारलेत. 7वा जो गर्भ योग मायानेत नेवनिया घाली तर रोहिणी उदरी. हो. आणि 8व्याची परिस्थिती आहे. अवतार प्रगट झाला बंदी शाळेमध्ये मथुरेमध्ये, पण कुणाला माहीत नाही. फक्त माहीत आहे देवकी, वसुदेव आणि भगवान. याच्याशिवाय कुणाला माहिती नाही. अवतार प्रगट मथुरेत झाला, बंदी शाळेत झाला. माणसं म्हणतात काय देव आमच्या पाठीमागं लागला. अरे इकडं बघा, देवाच्या बापाची आणि आईची परिस्थिती काय? पायात बेडे आहेत, कंसाच्या जेलमध्ये आहेत. पहा कृष्णाचे वैभव, बंदी शाळे वसुदेव. त्यांचं भगवंताचं वैभव केवढं आहे, आणि त्यांची आईबापाची परिस्थिती ती आहे. ह्या असा दुराचारी कंस होता महाराज. सख्खी बहीण मेहुणा बंदी शाळेत होते. आकाशाच्या मनाने सांगितलं होतं. आकाशाची मनाने सांगे कंसाशी, होय वडील तुला 8वा पुत्र मारणारा देवकीचा. त्यावेळेस देवकीला मारा गेला. त्यांनी कबुली केली होती, व झालेलं लेकरू तुला आणून देऊ, मारू नको. वसुदेवानी बोलली होती. मारावा खडग घेऊन धावला, हात तो धरिला वसुदेव. मग त्यांना तसं नाही ठेवलं, बंदीमध्ये ठेवलं. झालेलं लेकरू पहिल्यांदा नेऊन दिलं. त्याला मारावं वाटलं नाही बरं का पहिल्यानं. त्या लेकराकडे बघितलं की काय निर्माण झालं की मोह त्याला. पण मारता येणं गेलं, पण त्याच्या हातानं पाप झाल्याशिवाय बाकीचा काटा काढता येत नाही. राजाच्या हातानं पाप व्हावं लागते, तेव्हा परिचयाचा काटा काढता येते. मग नारद महर्षी आले तिथं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. वधी बाळकासी ठेवू नको, वधी बाळकासी ठेवू नको. वधी बाळ कसे ठेव, वधी बाळ कसे ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नको, वधी बाळकासी ठेवू नको. पुण्य सारावया रोचे, वधी बाळकासे नको, वधी बाळकासे ठेवू नको.
पुण्य सारावया भेटे देवऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. त्याचं पुण्य संपवून टाकायचं होतं नव्हतं ते थोडं, आणि पापच करायचं होतं त्याच्या हातानं. त्याच्या बुद्धीला पुन्हा उपरते झाली महाराज, ती मारलं लेकरू. असे एका पाठी एक 6 लेकरं मारले. जन्मलं की उपजली या बाळकाने येऊन या देत 6ही मारीत दुराचारी. 6 लेकरं मारले. 7वा गर्भ योगमायाने योगमाया रोहिणीच्या उदराला घातला निघून. चौकशी केली. देवकीने सांगितलं तुझ्या भीतीनं गर्भ जिरून गेला जागेवर, म्हणजे मला कळालं नाही काही. आता आठवणं देवकी गरोदर होती. रक्षपाळाला सांगितलं आता जर हयगाई झाली तर तुमचं काही खरं नाही म्हणले. आता कडक पारा. योगमाया आहे भगवंताची. पिडुगरी झोपलेत महाराज. ती अवतार प्रगट झाला तिथं काही पत्ता नाही ह्यांना. योग देवाची माया आहे ती. कुण्या दिलीप देवाची नाही, भगवंताची. अनंत ब्रह्मांड नायक. मग सगळ्याला झोप लागल्या. अवतार प्रगट केला. ज्यावेळेस भगवंताने आपला अवतार प्रगट केला बंदी शाळेमध्ये, त्यावेळेस देवकीच्या पुढे 8 वर्षाची मूर्ती उभा टाकली. 8 वर्षाची. लख प्रकाश पडला बंदी शाळेमध्ये. देवाचं तेज आहे. तेजाचं वर्णन केलं आमच्या संतांनी. कपाळावर त्यांच्या 1 कोटी चंद्राचं तेज आहे. तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाश आहे. प्रकाश कमल नयन हासे वदन हासे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. 1 कोटी चंद्राचं तेज कपाळावर आहे. लख प्रकाश पडला बंदी शाळेमध्ये. आता कुठे ठेवायचं? देवकी म्हणून आलेली लेकराला कुठे तर लपवा. म्हणजे माया कशी असते बघा लेकराबद्दल. पायात बेड्या आहेत. ही बंदी शाळेत कुठं लपितील वर ह्याला. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कंसासी कळेल हो माझ्या बाळासी वधिला. हे सोडा सोडा मिटे हा जग जेटे जने कवसाचे बाळकाची. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी धनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. देवकी म्हणू लागली माझ्या लेकराला मारून टाकील म्हणली कंसाला कळायला. सोडा असं बसवू नका मिठी मारून. मोहानं मायानं मिठी मारली. पोटाला धरलं लेकराला वसुदेवाने. कुणाला वाटतं लेकरं किती मेले? 6 लेकरं मेलेले आहेत. हां मग आता कुठे लपवायचा विचार करा की. सूर्य कुठे लपवावं लागल? कुठं अंधार राहील? कुठं नेऊन ठेवा सूर्य? तेव्हा अंधार तिथं नाही राहायचा नाही. अजिबात नाही इलाज नाही. मला लेकराला वाटलं आता ह्यांना काही कळत नाही. लेकराला बोलावं लागलं. लेकरू बोलते का जन्मल्याला? 8 वर्षाचं असतंय का? नसतंय. नाही. बोलतंय का? नाही. 8 वर्षाचं आणि पुन्हा बोलकं लेकरू म्हणलं त्याची माय जिती राहील का? विचार करायची गोष्ट आहे. ही देवाच्या लीला आहेत. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. ही कृष्ण अवताराचं चरित्र आहे. मग मी आता लहान होतो म्हणजे मला इथं ठेवू नका. मला नेऊन नंदाच्या घरी. नंदा हे नंदाच्या घराले नंदाच्या घराला मदने गोकुळाला. हे गोकुळाला हे माया
माया उपजली तेथे ए ठेवी मजन येते हे नंदाच्या घर नंदाच्या घरा मदनी गोकुळाला मदनी गोकुळा गोकुळाला शब्बास शब्बास फवडेवाडी वा आनंद आहे महाराज. काय उड्या आहेत काय सांगा विचारा. आनंद वाटते महाराज. अशा उड्या माराव्या. टाळं कसे वाजावे महाराज. मुंगी आहे हो अंगात. काय टाळं वाजत होते. आता टाळं राहील ना तो पहिल्या वेळी टाळकरी सुद्धा. हां हां टाळा टाळी पहिल्या वर्षी नरहर महिन्यात सप्ताह केला होता. पहिल्या वर्षी निरपणला नागदऱ्यापासून टाळकरी होते ते. पायी येत होती पायी पायीच 4 तास कीर्तन झालं होतं माझं. मला बी भानावर सोडलं नाही त्यांनी आणि ती बी भानावर राहिली नव्हते. इतकी टाळकरी नाचून भजन होतं सगळं प्रमाण म्हणणं नाचून. आमचे महादेव भाऊजी होते की तेव्हा तुम्हाला हे कळत नसेल. महादेव भाऊजी होते. 4 तास झालते आरतीसहित. 3:30 वाजले होते मला कीर्तन सोडाय. इतका टाईम गेलता निघून. वाजवायला यंकट भानावरच नाही. वाजवा नागदरीचे सगळे भजने आलेले महाराज. दणकाव नको नाचू नाचूच भजन सगळं. वाजवा यंकट महाराज व्यंकटी महाराज पावर होती गाड्यामध्ये. आता ढिलं पडलंय. आता नाही राहील पावर. विठाला 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 हले टेडी विठला विठाला हले टेडी हले टेडी हले. हे जीवनातल्या आठवणी येतात. काय आनंद गेला. गेला आनंद आमचा घ्यायचा. आता ती आनंद राहिला का आमच्याकडं. मी सांगितलं की मग झाल्या हे न शक्ती नाका डोळे गळती. सांडोनिया पळती रांडा पोरे. पोरं सोरं तर आम्हाला बोलतच नाहीत आता. बोला वाटते बरं ते आमच्याकडे बघत बी नाहीत पोरं सोरं. आता गेला काळ आमचा. हां आपण वाटत्या पोरा सोरीने बोलत नाहीत पोरं. मात्र त्याला काय बोलायचं अशी परिस्थिती होती हो. फार मी का मगाशीच बोलून गेलो मी. तरुणेपणात पारमार्थ घडावं बस. आणि ती आनंद जीवनामध्ये आईवडिलाच्या आशीर्वादाने गुरुच्या कृपेने मला प्राप्त झाला. भरकांडा गेला माझा परमार्थामध्ये. मला त्या परिस्थितीची जाणीव झाली नाही. मी त्याचा खेद केला नाही. आले भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो. विठाला 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 हले टेडी विठाला हले टेडी राधा पुंडलिक वरे हरी ठेले आणि तुकारा हले टेडी. लेकरांनी सांगितल्या सुवत्सू देवानं उचललं महाराज. उचलल्यावर पायातल्या बेडल्या गाळाल्या. कवाडाकडे आल्या. त्याच्या आधी कवाडा निघाल्या. आता तिथं काय सत्ता भगवंताची. करतो अन्यथा करतो म्हणजे देवाची सत्ता आहे. रक्षेपाळ झोपडेत कुणाला पात चेव नाही काही नाही. मी त्रिभुवनात आनंद झाला भगवंताने अवतार प्रगट केल्यास. वर्णन केले आमच्या नामदेवरायाने. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. ममनी स्वर्गी नगारी वाजते नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. म्हणे अप्सरा नाचती आनंदाने. अक्षरा वाजती आनंदाच्या. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. अप्सरा नाचती आनंदाने. होय आनंद झाला स्वर्गामध्ये महाराज. नगारे वाजलेत नगारे. काल कशी वाजत होते आपले पद 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 नगारे. कशी नगारे वाजू लागली तिथं. आपल्या ज्योतिबादेवचे नगारे कशी गुंगत होते काल. हां आनंद. अप्सराचं नृत्य चाललेलं आहे. मेघराजाला आनंद झाला आहे. मंद स्वरूपाचा वर्षाव करू लागला आहे. तुषार मंदमध्ये पाऊस लागू नये. मंद मंद पडे पाऊस. श्री छाया धरी शेष. शेषावर झोपणारे भगवान शेषशाही भगवान.
शेषाने छाया धरली आहे. पाऊस लागून येईल लेकराला, टोपल्यावरून छाया धरली अशी पडी काढून. पत्ता नाही वसुदेवाला, चालले लेकराला घेऊन. यमुनेला आनंद झालाय. मला आता माझं भाग्य उजळायला आलं, उजळले भाग्य आता. चिंता दर्शनासाठी देवाच्या यमुनेचं पूर वाढू लागला. वसुदेवाने छाती इतकं पाणी होतं तर त्यांना काही वाटलं नाही, पण पूर वाढू लागला त्यावेळेस गळ्याला पाणी गेलं, अकंठ उदक झालं, मुखात पाणी जाऊ लागलं वसुदेवाच्या. लेकरानंच विचार केला, वडिलाला कळत नाही म्हणजे आता काही. मग पाय बाहेर काढून यमुनेला दर्शन दिलं. पुर चढला टाच त्याची लाविला अंकुश, लाविला अंकुश त्याची लाविला अंकुश. पुरत चढला अंगठ त्याची लाविला अंगुष्ठ, त्याची अंगुष्ठ त्याची लाविला अंगुष्ठ. पूर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ठ. वा पायाचा स्पर्श झाला महाराज, धरणारा पूर उतरला. बंधारेच बनले की कोल्हापुरी बंधारा वरलीवरीच पाणी थांबलं, खाली खाली वाहून गेलं. दोपट वाढ झाली. गेले नंदराजाचा राजवाडा. तिथं काय गेली राजवाड्यामध्ये माया, माया तिथं माया खेळाली आहे. ठेवलं यशोदा गाढ झोपली आहे, त्याला पत्ता नाही. माया खेळाल्या तिथं, लेकराला ठेवलं. ठेवून या कृष्णाजीला माया घेऊन निघाला. त्या मायेला घेतलं, कृष्णाला तिथं ठेवून मायेला घेतलं आणि परत निघाले. आले बंदीशाळेत प्रवेश केल्याबरोबर पायात बेड्या आल्या. का? माया ज्यावेळेस घेऊन गेले त्यावेळेस कोण होतं? संग देव होते. आता ही माया आहे. ही पायात बेड्या माणसाच्या, ही मायेच्या येतात. संसारातून बाजूला निघतच नाही. ती बेड्याच आहे, ती मायाच्या बेड्या. माया विघ्ने भरमला खरे, म्हणता मी माझ्यानी घरे. हे तो संपत्तीचे वारे आणि साचो कार्य जाईल विठाला विठाला विठाला. चले विठ्ठली.